गुड मॉर्निंग फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर सकाळी झालेली आहे, सकाळचा टायमिंग आज लवकरच उठलेली होते कारण खूप मोठं सरप्राईज आहे तुमच्या सर्वांसोबत जे मला शेअर करायचं आहे। आणि खूप दिवसापासून जे माझं स्वप्न होतं, माझं ड्रीम होतं, ते आज फायनली कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे। आणि ज्या माझ्या यूट्यूबवरल्या जे माझ्या फ्रेंड्स आहेत, ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या खूप छान छान कमेंट्स करतात। तर माझे जे लाईफचं सगळ्यात मोठं जे ड्रीम होतं, जे आज कंप्लीट झालेलं आहे। आणि प्रत्येक जे ड्रीम आहे ते माझं आजपर्यंत कंप्लीट झालेलं आहे, की अशी कोणतीच वस्तू नाही जे माझी पूर्ण झालेली नाही आहे विश म्हणून। तर हे मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे कारण तुम्ही ना आपण पण एकच फॅमिली आहे। तर चला, काय आहे काय नाही जे माझं ड्रीम आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। आणि खूप दिवसापासून होतं हे माझं ड्रीम। तर फायनली आज सकाळ झालेली आहे, सगळी तयारी झालेली आहे। तर आज घेतलेली आहे आम्ही मस्त अशी कार, जे प्रत्येक ताईचं आणि प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं। तर आता सकाळची खूप गडबड आहे कारण पूजा पण करायची आहे, आज आहे गुरुवार। तर मंदिरामध्ये पूजा करायला न्यायची आहे आणि खूप छान अशी गाडी आहे, 6-7 माणसांची गाडी आहे आणि खूप छान आहे। ओपन करून पण तुम्हाला गेल्यावर तिथं मंदिरापाशी दाखवणार आहे। तर सकाळची आहे ही तयारी। तर फायनली आज झालेलं आहे कंप्लीट माझं जे ड्रीम होतं। आणि बघा किती सुंदर अशी गाडी घेतलेली आहे। आणि असं आहे की मी बोलून कोणतीच वस्तू दाखवत नाही कारण आता आम्हाला हे घ्यायचं आहे, करायचं आहे। जेव्हा डायरेक्ट करून दाखवण्यामध्ये मी हे करीत असते, बोलून दाखवायचं नाही, करून दाखवायचं। तर आलो आहोत मंदिरामध्ये आणि पहिल्यांदा केलेली आहे देवाची मस्त पूजा। विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, महादेवाची पण मस्त मोठी मूर्ती आहे। तर विठ्ठल रुक्माईची पूजा आम्ही दोघांनी बघा, पूर्ण गाडी जी आहे अशी आहे। आणि आता गाडीची पण पूजाची सुरुवात केलेली आहे पंडितजींनी आणि मस्त गाडीची झालेली आहे पूजा। आणि कशी वाटली काय नाही गाडी, काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कोणतीही गोष्ट लोकांना सांगण्याच्या आधी आपण करून दाखवली त्याच्यामध्ये जास्त मजा असते। नाही तर काही लोक काय नुसतं सांगूनच डोकं खराब करून टाकतात। आणि जेवढं आपलं आतरून आहे तेवढंच पाय पसरवून कधी पण माझं पहिल्यापासून एकच राहतं की मी कधीच कोणती गोष्टीची मोठी अपेक्षा कधीच करीत नसते कारण छोटे स्वप्न पाहते ते देव जे आहे ते म्हणजे पूर्ण स्वप्न जे आहे ते छोटे नाही पण एकदम मोठ्या ह्याच्यामध्ये पूर्ण करून दाखवतो। त्याच्यामुळे कधी पण आपण स्वप्न बघितले नाही तर छोटेच पाहिजे कारण जसं आपलं आतरून आहे तेवढंच पाय पसरावं, लोकांची बरोबरी करायची नाही, ह्याने हे घेतलं त्याने ते घेतलं अशामुळं काय आपल्या ताटातलं अन्न पण आपल्याला खाणं बी होत नाही, अंगी पण लागत नाही, आपलं ते स्वप्न कधीच पूर्ण साकार होत नाही। त्याच्यामुळं जशी आपली नियत आहे, जेवढं आपली कमाई आहे तेवढ्यामध्येच करायचं आणि तेवढंच हे करायचं, लोकांची बरोबरी करायची नाही। आणि छोटे स्वप्न बघत जा, असं छोटे स्वप्न बघितले तर देव आपला एकदम मोठ्यामध्ये त्याचं रूपांतर करून, आम्ही कधी विचार बी केला नव्हता की एवढी मोठी गाडी आम्ही घेऊत म्हणून। घ्यायची होती फायनली गाडी छोटी, पण एवढी मोठी घेऊत म्हणून आम्ही विचार पण केला नव्हता। पण ते काय म्हणतात ना, आपली किस्मत चांगली असली तर किती जळणार लोक राहू द्या, काहीच फरक पडत नाही। जे आपल्यावर जितके जळतात ना तेवढं आपलं चांगलं होतं। आणि आमच्यावर तर भरपूर लोक असं जळणार आहेत, पण नाव कशाला घ्यायचं, जे जळतंय त्याला बरोबर लागतात गोष्टी। तर फायनली आमच्या गाडीचं स्वप्न जे आहे पूर्ण होईल, माझ्यासारखं सगळ्या ताईंचं पण स्वप्न पूर्ण हो हीच इच्छा। आणि आपण स्वप्न कधी पण छोटेच बघायचे आणि सगळ्याचं चांगलं हो, पुन्हा आपलं चांगलं हो हे विचार नित्यनेमाने आपल्या मनामध्ये ठेवायचा। तर फायनली आमची गाडी आलेली आहे, पण सध्या तर नाही, आता जेव्हा टूर निघल तेव्हा मी दाखविलच ब्लॉग काय काय नाही। तर बघा फायनली गाडी आहे।